बालपणापासून जी दुःख शोषित राही. मला वाटतं लहानपणी रमाईचं नाव काका भागीरथी होती, बरोबर. नंतरची रमा. लहानपणी रमाईला राणी म्हणायचे. काय म्हणायचे? ध्यान देऊ नका, मातुला ऐकवतोय. लहानपणी रमाईला राणी म्हणायचे. रमाई जशी जशी मोठी होत गेली तशी रामीची रमा झाली, बरोबर आहे. लहानपणीची रामी, नंतरची रमा. बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर रमाईला काय म्हणायचे? राम म्हणायचे. आणि आता आपण काय म्हणतो? काय म्हणतो? काय मुख्य माणसे राव. लहानपणीची रामी, नंतरची रमा. बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झालं त्यावेळेस काय म्हणायचे बाबासाहेब? रामू. आणि आपण काय म्हणतो? रमाई. बघा, बालपणापासून जी दुःख शोषित राही. बालपणापासून जी दुःख शोषित राही. रामी रमा राम मी पाहिली रमाई. 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 बालपणापासून जी दुःख शोषित राही. बालपणापासून जी दुःख शोषित राही. रामी रमा राम मी पाहिली रमाई. 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 पाहिली रमाई मी पाहिली रमाई. पाहिली रमाई. पाहिली रमाई मी पाहिली रमाई. बाबासाहेब आंबेडकरांसोबत लग्न झालं. बघा, एक झाड असतं खूप मोठं, बघा बोधिवृक्ष झाड, ज्याला मुळं असतात पक्की. ते झाड हालत नाही पुढे असतं. सगळ्यात मोठं खोड त्याचं असतं. ते झाड सगळ्या झाडाचा म्हणजे फांद्याचा पानांचा फार सांभाळत असतो. म्हणून सांगतात भीम महाबोधी वृक्ष. भीम महाबोधी वृक्ष नामाची पालवी. रमाई हे झाडाची पालवी आहे. एक झाडे बघत आहे, हा मंडप आहे, म्हणजे खांब आहे, बरोबर आहे. हे सगळ्या याचा सावली, हे खांब आहे, हा खांब सांभाळतो सगळ्या मंडपाला, बरोबर आहे. तुम्हाला सावली कोण देत आहे? पानं देत आहेत, फांदे देत आहेत. आणि ऊन कोण सोचते? मंडपाचं वरचं. मग दुसरं बघा काय, भीम महाबोधी वृक्ष रमात्याची पालवी. 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 या कोटी दिना सवे देई भीमाला ही सावली. कोटी दिना
सावली देण्याचं काम रमाई करते आहे। काका हे गाणं सुद्धा रेकॉर्डिंग विश्व भैया करतो म्हणून सांगतो। भीम महाबोधी वृक्ष समाजाची पालवी, भीम महाबोधी वृक्ष समाजाची पालवी, ह्या कोटी दिन सवे देई भीमाला विसावली, कोटी दिन सवे देई भीमाला विसावली, कोटी दिन सवे देई भीमाला विसावली। काय झालं उन्हाच्या धडाती, उन्हाच्या धडाती सदा सोसत राही। बाबासाहेब शिकायला रमाई गौऱ्या थापते आणि मनी ऑर्डर करते बाबासाहेब शिकण्यासाठी म्हणून सांगितलंय। उन्हाच्या धडा कोण सोसते, वरची पालवी रमाई सोसते। भीम महाबोधी वृक्ष समाजाची पालवी, ह्या कोटी दिन सवे देई भीमाला हिसावली, कोटी दिन सवे देई भीमाला हिसावली, कोटी दिन सवे देई भीमाला हिसावली। बघा उन्हाच्या धडाती, उन्हाच्या धडाती सदा सोसत राही, उन्हाच्या धडाती सदा सोसत राही। आमचे काका बाबांनी फिरके सर त्यांची फरमाईश आहे, तुझ्या एका सैदा जिंदगी सुधारली। हे गाणं झाल्याशिवाय कार्यक्रमात नाही संपला। माय मानून हे गाणं का गातो कारण सांगतो, तुम्ही संख्या जास्त होती काका। हे गाणं रेकॉर्डिंग पण नाही केलंय मी, रेकॉर्ड गाणे गाते काका आनंद काका आहेत आमचा भद्रे साहेब, आम्ही विदाऊट रेकॉर्डिंग गाणी गाणारी माणसं आहेत, अमराज चळवळीतली माणसं। गाणं गाणं की फेमस व्हायचा। आता तर मी नवीन हा ट्रेंडिंग गाणं म्हणून गाणं रेकॉर्डिंग करावं, मी गाणं रेकॉर्डिंग करत नव्हतो। माझं म्हणजे मामांकडे बाबांचं मंजुळा गाणं गायलं की विदाऊट रेकॉर्डिंग फेमस आहे। बघा लाईन काय सांग, मी शेवटचा अंतर ऐकवतोय कारण की दुसरं गाणं खूप मोठे कलावंत उपस्थित आहेत। अंधारा काय बघा, आई बाप जाण्याचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं। त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखात, त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखात, त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखात। हे नवीन गाणं आहे। आई बाप जाण्याचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं, आई बाप जाण्याचं शिरी डोकर दुःखाचं। त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखाचं, राजेश दिरके यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आभारी आहोत, धन्यवाद। आई बाप जाण्याचं शिरी डोंगर दुःखाचं, त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखाचं, त्याच दुःखात शोधत होती रामीदार सुखाचं।
माझी